मी करवंद जाधव. नाही, तुम्ही आहात कोण? मी करवंद जाधवच आहे. अहो म्हणजे तुमचा पेशा काय आहे? पेशा विचारताय? अरे मी आता एवढ्यात होतो की अरे लक्षात नाही माझ्या, मी लिहून ठेवलो ना माझा. हे बघा, मी शास्त्रज्ञ. काय? शास्त्रज्ञ. हे काय? शास्त्रज्ञ. हे काय? ज बोलतोय. ज्ञ येते ज्ञ. शास्त्रज्ञ. तुम्हाला माहिती का? श ह ल हे अक्षर माहित आहेत? असे असतात. असतात म्हणजे काय आहेत? बाराखडी नाही आहेत तुम्हाला? हे ना मी कधी वाचत आलंच नाही माझ्या, म्हणजे हे असे डिझाईन वाले असे लक्ष. हे कुठलं अक्षर आहे? काय बोलले तुम्ही? हे कुठलं अक्षर आहे? उडू उडू. त्यामुळे म्हणतो ना ऋषिकेश. तक्क बसा. तुम्ही काही शोध लावलात? हो, कुठे आहेत ते? मी 4 शोध लावलेत आणि ते सध्या शाळेत गेलेत. तुमचे पर्सनल शोध नका सांगू, टॉयलेटचे शोध नका सांगू. लोकोपयोगी काही शोध केले असतील ते सांगा. हा, मी एक मस्त शोध लावले सगळ्यांसाठी. एकदम हे बघा, हा. हे काय? याला म्हणतात मिक्सर. हे मिक्सर कसं काय? हे बघा सोपं आहे. हा मिक्सर आपल्या अंगठ्यात घालायचा हा? आणि मग ऐका नाही का बा, सोपं ऐका नाही सर, बरोबर आहे सर. मला सांगा, याच्याने काय होतं? याच्याने आपल्या अंगठ्याला चुना लागत नाही. तुम्ही काही लोकोपयोगी शोध लावलेत का? जो स्वतःसाठी नका सांगू, दुसऱ्यांच्यासाठी सांगा. असे बरेच आहेत, तुम्हाला एक दाखवतो. हे बघा, हा, याच्यात काहीतरी मेहनत दिसते. हे काय? हे मास्टर लॉक. मास्टर की ऐकलंय आम्ही, पण मास्टर लॉक कसं काय? हे बरोबर बोलले. हे बघा, मास्टर की कशी कुठले करायला लागते, हा. तसा मास्टर लॉक आहे, त्याला कुठलीही चावी लागते. हे बघा, थांबा, तुम्ही याची की घ्या. आता तुम्ही बाईकची की घ्या, टूथपिक घ्या, काहीही घ्या, उघडणार म्हणजे उघडणार. हे बघा, तुम्ही बोट घातला तरी उघडते. हे बघा, हॅलो, अडकला बोट. हा, हे आहे मास्टर लॉक. कुठेही वापरा, चावीची गरज भासणारच नाही. अरे होपलेस, पण हे चोरांना कळतंय केवढ्यात पडेल. अरे हो, मी तोच विचार करतोय, एवढ्या दिवसापासून घरातल्या वस्तू गायब का बरं होत आहेत. अरे मग असे मास्टर लॉक लावशील तर असंच होईल ना. चोर घरातच सीआयडी. हो बाबा, कुठे होतं तुम्ही बाबा? गडबड द्या, गडबड आहे. गडबड आहेच. हे सकाळपासून रॉकेलची भीत आहे. आता तुझी गडबड मग. हे बघा रॉकेल, साफ साफ तुम्हाला दिसत नाही का? माझं औषध टाकलं नाही पण. तुमचं औषध चुलीत टाकलंय, मध्ये टाकलंय. तेव्हा तुझं सकाळपासून थोडं पेटलंय कसं काय? हो, माझं औषध टाकलं कोणी पण सांगा येते ना. तुमच्या त्या येड्या सुनीलनेच टाकलेले असणार 100% गॅरंटी. एक मिनिट, हा पिक्चर कोल्हापुरी भाषेतून आहे. आपली भाषा कशी कोल्हापुरी असली पाहिजे. आधी तू बोल. आबे काबे काबे काय चाललंय? अगं तू जरा शांत राहा ना, तू एका शास्त्रज्ञाची बायको आहेस. शास्त्रज्ञाची बायको आहे. काय शोध लावलेत? आधी घरातले उंदीर शोधा. उंदीर शोधण्यासाठी यंत्र शोधलंय. हा? हो, थांब दाखवतो. एकदम चांगलं शोध झालंय. एक नंबर कडे एकदम कळा, फॅन्टॅस्टिक. फॅन्टॅस्टिक. हे बघा, हे उंदीर मारायचं यंत्र मंडळी. हे बघा, याच्यातून उंदीर असं मान बाहेर काढणार, खाली असणार ब्लेड. इथे थोडे काजू, इथे थोडे बदाम. उंदीर येईल, बघेल, अरे काजू, अरे बदाम, उडला सगळं वाया गेलंय. कसं काय? काजू आणि बदाम ठेवायचे, मग एका साईडला ठेवायचे वटाणे, हा. एका साईडला ठेवायचे फुटाणे. हा. उंदीर बघेल, अरे शेंगदाणे, अरे फुटाणे. अरे तुमच्या दोघांचं चुकतंय. इथे पण काहीच नाही ठेवायचं, तिथे पण काहीच नाही ठेवायचं. उंदीर बघेल, अरे इकडे पण काहीच नाही, तिकडे पण काहीच नाही. अरे किती चिकट बाई. अहो इथे घरात काही पैसा नाही आणि तुम्ही चालले शोध लावायला. एकटा मुलगा तो त्याचा मेवला त्या डोक्याला ताप देऊन ठेवलेली. बस बस बस,
चहाची बाबा हा कसं मी चहा सोडला जाऊ दे. अरे तू नेहमी असं काबर करतोस रे, असं का करतोस तू? ताई साहेब याला काय अर्थ? अरे माझ्या माहेरच्यांकडे यांना द्यायला काय नव्हतं रे, परंतु तुला रुखवत म्हणून दिलंय. हो, तुमची बाबा बोलली मला की आम्हाला तुम्हाला देण्यासारखं काहीच नाहीये, म्हणून तुम्ही या मुलाला घेऊन जा. आता आम्हाला काय माहित आहे चोरीचं सामान करायला. चोऱ्या करतो नुसता, काही येत नाही म्हणून चोरी करतो. अरे त्या आपल्या घरात लहान लहान लेकर आहेत, तर तुझ्या बाच्या त्यांच्यावर काय संस्कार होतील कळतंय काय तुला? अरे मोठी मुलगी आहे ना. हो आहेत श्री मोळी हिरो, कारण की मी भाग घेणारे रियालिटी शो मध्ये महाराष्ट्राची ट्रॅजेडी क्वीन अर्थात आजची अलका. डान्सचा शो आहे? नाही नाही, ऍक्टिंगचा शो आहे. त्याच्यात ते महाराष्ट्राची ट्रॅजेडी क्वीन शोधणार आहे. आजची अलका उद्याचा तेहलका. अगं शोध अलकाचा आहे, बिनकलेचा नाही. आता कसं तुम्ही तुमच्यात काही झाला नाही ना म्हणून तुम्ही मला बोलताय. अजून सांगा ना. माझ्या नातीने गमलच रे, ती गुली नाती माझी ती. माझी नात म्हणजे दुधाची साय साय. हो खरंच खरंच, ज्या दिवशी माझा जन्म झाला होता ना त्या दिवशी दुधावर साय आली होती, म्हणून माझं नाव पडलं साय आली. तू पिझन दुधाचं. हो गप्पा बस. आयो 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 जाऊ दे ना, आयो आयो जाऊ दे ना, आयो आयो जाऊ दे चैत्या काही नाही म्हणते ना. हो गप्पा बस. चैत्या अवघात चैत्यगिरी करू नकोस. नाही नाही जाऊ दे ना, जाऊ दे ना, विचारते मिश्री पण बाजू दे, जाऊ दे ना. ड्रायव्हरच आहे ना. चालेल, माझा होकार आहे, पण सायली तुला ती स्पर्धा जिंकावी लागेल. हो, मी तुला वचन देते, मी ही स्पर्धा जिंकूनच दाखवेन. करेन मी रडारडी, करेन मी रडारडी, मी जिंकणार माहेरची साडी. पण मुंबईला जायला खर्च किती लागेल? येऊ दे की खर्च, मी परत एक नवीन यंत्र शोधलं की हा दाखवतो. चला सारखं बरं. अच्छा इकडे ठेवलंय. मी तेच म्हणतो सकाळपासून यंत्र गायब का बरं होतंय? हे आहे यंत्र, याच्याने पेट्रोलचा वापर कमी होतो. याला मग आपल्या गाडीला लावूया. चला चला. आपल्या गाड्याला नाही लावायचंय, हे दुसऱ्याच्या गाडीला लावायचं. त्याच्यातून पेट्रोल काढून घ्यायचं, मग ते आपल्या गाडीत टाकायचंय. अरे एवढ्या करण्यापेक्षा आपण गाडी उचलून आणू ना. अरे गाडी उचलण्यापेक्षा आधी स्पीड उचला, ते जास्त फायद्याचं ठरेल. चला. परत द्यायचं आपल्याला, परत द्यायचंय. या शोच्या फायनल मध्ये ज्याचं नाव आहे आज की अलका. तर ही स्पर्धा जवळपास 1 महिना चालू आहे आणि या 1 महिन्यात आपल्याला 3 फायनलिस्ट इथे भेटलेले आहेत. 2 टाळ्या स्नेहासाठी, 2 टाळ्या सायलीसाठी आणि 2 टाळ्या सोनालीसाठी. तर आजचं विशेष जज आम्ही खास बॉलिवूड मधून मागवलेले आहेत. तर दिल थाम के बैठिए, आ रहे हैं अभिषेक बचपन. बसा बसा बसा. ए पहिले तू बस, त्या तिकडे. तर सर आपल्या कार्यक्रमामध्ये एक मोठा माणूस आलेला आहे. सर तुम्ही एका मराठी कार्यक्रमात आलेला आहात, तुम्हाला कसं वाटतं? 4 शब्द लोक ऐकायला आहेत. लय भारी वाटत. जितना सातारा अजून टॅक्सी घेऊन निघालाय या शोची वाट होते, या शोची. बसा 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 आणि जरा वाटू द्या. तर आपण सिरियसली कॉम्पिटिशन कडे वळणार आहोत. तर हा पहिला राऊंड आहे आणि इथे
महत्वाचं आहे. रसिकांच्या काळजाला हात घालणं. आम्ही तुम्हाला काही डायलॉग्स देणार आहेत ते तुम्हाला बोलायचे आहेत आणि ह्याच्यात जर रडले तर तुम्हाला मार्क्स मिळतील. पहिल्यांदाच स्नेहा तुझा डायलॉग बोल. सासूबाई सासूबाई तुम्ही मला एवढा प्रकार का केलाय? माझ्या बापानं मला तर हाताचे फोडे प्रमाण जपलंय आणि तुम्ही मला एवढा प्रकार का केलाय? माझ्या बापानं माझं नाव परी ठेवलंय आणि तुम्ही मला धुपरी केले. छपरी तू आहे ना तू मला बॅक स्टेजला भेट. नाही तू नाक फोडलं तर बघ. हे बरोबर नाही. नाक मी काय बोलते मी तुम्हाला इथं कसं वाटलं? ठीक आहे गेला सोडत. चला तर सोनाली तुझ्यात ती अभिनयाची क्षमता आहे का? ती तू जजना रडू शकशील? डायलॉग बोल. भैया एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो सासूबाई? सुहागन का ताज होता है एक चुटकी सिंदूर. शाबाश होता है एक चुटकी सिंदूर. सर काय आवडलं तुम्हाला? सायली तुझा डायलॉग बोल. काहीतरी बोल. काहीतरी बोल. हे बघ रे. हे काय? मी फक्त तिला डायलॉग दिले. ऍक्टिंगची शब्द करणार आहे. हे बरे आईने वाक्य देणार हे बरे. एच्या मामानी एच्या बाहुबलीवर मारला कटप्पा. कसा तुम्ही? चला माझ्याकडे नाही. मला आणलं चालेल ना तो नीट पुसून ठेवा. डायलॉग बोल. सासूबाई आज मला खूप बोलायचं वाटतंय. सासूबाई नका ना जाऊ मला सोडून. तुम्ही इथे नसलात ना तर माझा जीव कसा कसा होतो सासूबाई. माझ्या नसात माझ्या मनात माझ्या तनामनात फक्त तुम्हीच आहात सासूबाई. जर स्पर्श झाला ना की अंगात वीज चमकल्यासारखी वाटते सासूबाई. तुमचा हात आयुष्यभर हातात घेऊन अशी तिच्या पल्ल्यात जायचंय सासूबाई. मी तर रक्ताने तुमचं नाव माझ्या हातावरही करून घेणार आहे सासूबाई. तुमच्याशिवाय मी नाही सांगू शकत सासूबाई. आय लव्ह यू सासूबाई. लव लेटर एक मिनिट. चमत्कार अभिषेक बचपन यांचे डोळ्यात पाणी आलं. अरे मी जेव्हा तिथे येतो ना त्यांच्या चष्म्याला बाम लावून. तुम्ही चिडू नका सर. तुम्ही चिडू नका. अजून फायनल गोष्ट बाकी आहे सर. आता फायनल गोष्ट. आता आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहेत. जिला त्याची जास्त माहिती असेल ती विनर. पहिला प्रश्न. अलकाजी यांचा आवडता सिनेमा तू सांग. कुछ होता है. बाहुबली. माहेरची साडी. दुसरा प्रश्न. अलकाजींचा आवडता अभिनेता. शाहरुख खान. सलमान खान. अमिताभ बच्चन. आता बघा साईने 2 उत्तर बरोबर दिलेली आहेत. आता तिसरा प्रश्न. अलकाजींचा आवडता रंग. का पिवळा. लव्हेंडर. चौथा प्रश्न. अलकाजींची आवडती अभिनेत्री. सोनाक्षी सिन्हा. वेदरमन श्रीदेवी आल्यावर. आता शेवटचा प्रश्न. अलकाजींचा आवडता सण. रंगपंचमी. दिवाळी. वटपौर्णिमा. वटपौर्णिमा. दिवाळी असेल. तर मला खूप कौतुक करावं असं वाटतं. सर तुम्हाला काय म्हणायचं आहे का?
हे जे तुम्ही आता मला प्रश्न विचारत होते ना, त्याचा झेरॉक्स मला मामाने आधीच आणून दिला. अरे पण ही झेरॉक्स आम्ही पैसे देऊन आणलेत ना. लाज वाटते का? लाज वाटते? अरे झेरॉक्स मारून हलका होता येतं का? तिकट 14 रुपये होता, तर माझ्या घरी 14 कोटीचा बिझनेस केलाय. लक्षात ठेवा, झेरॉक्स मारून हलका बनता येत नाही. खरंच अलका कुबल या मराठी चित्रपट सृष्टीच्या खूप 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 चांगल्या अभिनेत्री होत्या. मला पर्सनली खूप आवडायच्या. हे ॲज अ करवंद अनंतपुरी नाही म्हणत, करवंद जाधव म्हणत नाही, ॲज अ सुमेध साळवे सांगतो, रिअली अलका कुबल एक खूप खरंच चांगला ॲक्ट्रेस होत्या. मला अजून पण खूप आवडतं. लक्षात ठेवा, झेरॉक्स मारून हलका होता येत नाही. हे बरे हे पंच मारून ना खाण्याचे वाक्य आमच्याकडे आणि हे लेखक स्वतःला चांगले चांगले वाक्य ठेवतात. ताई साहेब आम्ही एकच काम करू शकतो, चपला कॉमेडी